Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 4 ऑलरेडी चालू केलेला आहे. दॅट इज ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर्स. ठीक आहे, त्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचा पार्ट बघत आहोत. प्रिव्हियस लेक्चरला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतो, त्याचं कन्स्ट्रक्शन काय, त्याचं ऑपरेशन काय हे पाहिलं होतं. ठीक आहे, आता ह्या लेक्चरला आपण काय बनणार आहोत. तुम्हाला मागच्या लेक्चरला मला एक फॅक्ट सांगितला होता बघा, की ट्रान्सफॉर्मर फक्त तुमचा एसी वरती ऑपरेट होतो. ठीक आहे, ठिकाणी क्वेश्चन काय तुमचा, कॅन ट्रान्सफॉर्मर ऑपरेट ऑन डीसी? तुमचा आन्सर काय? द आन्सर इज नो, बिकॉज द ट्रान्सफॉर्मर ऍक्शन डझंट टेक्स प्लेस विथ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ करंट फ्लोइंग थ्रू प्रायमरी वाइंडिंग. ठीक आहे, मला क्वेश्चन कधीही विचारू शकतात किंवा एमसीक्यू मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन पडू शकतो. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर ऑपरेट्स ऑन डीसी. तर आन्सर काय असणार आहे? नो, तुमचा ट्रान्सफॉर्मर डीसी सप्लायवर ऑपरेट होत नाही. ट्रान्सफॉर्मर तुमचा फक्त आणि फक्त एसी सप्लाय वरतीच वर्क होतो. तुमचा ट्रान्सफॉर्मर काय फक्त आणि फक्त एसी सप्लाय वरतीच काय होतं, वर्क होते. आता असं का असेल? ठीक आहे, कारण आपण बघणार आहोत. फक्त हे लक्षात ठेवा की ट्रान्सफॉर्मर तुमचा फक्त एसी वरतीच ऑपरेट होतोय, बिकॉज द ट्रान्सफॉर्मर ऍक्शन डझंट टेक प्लेस विथ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ करंट. ठीक आहे, तर तुम्हाला एसीची डीसीची डेफिनेशन लक्षात असेल, एसी म्हणजे काय लक्षात असेल, डीसी म्हणजे काय लक्षात असेल, तर तुम्हाला इथे समजेल बघा. डीसीला काय असते, तुमची कॉन्स्टंट मॅग्निट्यूड. बरोबर आहे ना? डीसीची डायग्राम जर मी काढली, वेव्हफॉर्म ही माझी काय डीसीची वेव्हफॉर्म आहे. हा झाला इथं व्होल्टेज, इथं झालं टाइम. आता याची मॅग्निट्यूड बघायचं काय असणार तुमचं, ही व्होल्टेजची मॅग्निट्यूड असणार आहे ना. ती मॅग्निट्यूड म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे थ्रू आउट टाइम. ते सांगितलं येतं ट्रान्सफॉर्म ऍक्शन डझंट टेक प्लेस विथ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड. जर तुमची कॉन्स्टंट मॅग्निट्यूड असेल तर ट्रान्सफॉर्म ऍक्शन तुमची होतच नाही. त्यामुळे आपण काय म्हणतोय, ट्रान्सफॉर्मर तुमचा डीसी वरती ऑपरेट होत नाही. आता का होत नाही, कसं होत नाही बघूया. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला मे बी समजलं असेल. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, because due to DC input, flux produced in a primary winding is not alternating but it is constant value. Okay, काय सांगितलं बघा त्यांनी, मी काय करतो, ट्रान्सफॉर्मर तुमचं कन्स्ट्रक्शन काढतो. ठीक आहे, या ठिकाणी तुमचं काय वाइंडिंग असतं, आपण कन्स्ट्रक्शन पार्ट प्रिव्हियस लेक्चरला बघितला होता. या ठिकाणी तुमचं सेकंडरी वाइंडिंग असणार आहे. बरोबर आहे, हे सेकंडरी आहे, हे प्रायमरी साइड आहे. ठीक आहे, हे तुमचा कोर आहे, हा तुमचा कोर आहे. यामध्ये फ्लक्स तयार होत असणार तुमचे. बरोबर आहे, आता मी यावर काय केलं, वाइंडिंग केलं. आता इथे सप्लाय कुठला दिलाय मी, डीसी दिलाय. सप्लाय कुठला दिलाय मी, डीसी दिलाय. आता तिने काय सांगतात बघा, ड्यू टू डीसी इनपुट फ्लक्स प्रोड्यूस्ड इन अ प्रायमरी वाइंडिंग इज नॉट अल्टरनेटिव्ह. काय असणार आहे, डीसी सप्लायचं काय कॉन्स्टंट मॅग्निट्यूड असणार आहे ना. हे डीसी सप्लायचं काय असणार आहे, कॉन्स्टंट मॅग्निट्यूड असणार, त्यामुळे ते अल्टरनेटिंग नसणार आहे. म्हणजे ते थोडक्यात काय, तुमचं फ्लक्स चेंज होत नाही. फॅराडे काय सांगतोय, तुमची एक गोष्ट तुमची चेंजिंग पाहिजे. एक तर तुमचा फ्लक्स काय पाहिजे, तुमचं चेंजिंग पाहिजे. बरोबर आहे, तर फ्लक्स चेंजिंग असेल आणि ते कोरला जाऊन लिंक झाले तर आणि तरच त्यामध्ये ईएमएफ तयार होतोय. मग डीसी मध्ये काय असतं, तुमचं फ्लक्स चेंजिंग होणार आहेत काय, नाही होणार आहे. स्टेडी फ्लक्स तयार होणार. बरोबर, ते फ्लक्स इथे थांबणार आहेत. मग ते तिकडे जाऊन लिंक होणार आहेत काय, नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचं दुसऱ्या सर्किट मध्ये किंवा सेकंडरी साईडला तुमचा ईएमएफ तयारच होणार नाही. सेकंडरी साईडला तुमचा ईएमएफ तयारच होणार नाही. जर ईएमएफ तयारच होत नसेल तर ऑपरेशन होणार आहे का तुमच्या ट्रान्सफॉर्मरचं, नाही. सिंपल फॅक्ट आहे, लॉजिक सिंपल आहे, फक्त समजून घ्या. डीसी मध्ये तुमचं मॅग्नेटिक जे असते, सॉरी मॅग्नेटिक फ्लक्स जे असतात ते चेंजिंग नसतात, चेंजिंग मॅनर मध्ये नसतात. चेंजिंग म्हणजेच काय, आपल्या एसीची ओपन माहिती आहे, या टाईपचे आहे ना. सुरुवातीला 0 असते, मग काहीतरी मॅक्झिमम व्हॅल्यू असते. मॅक्झिमम व्हॅल्यूला काय असणार, तुमचं मॅक्झिमम फ्लक्स असणार आहे, हे आपण बघितलो होतो. बरोबर आहे, इथं परत 0 फ्लक्स होणार आहेत, परत इथं मॅक्झिमम फ्लक्स होणार आहेत, परत 0 होणार आहेत. आता हे काय, 0 मॅक्झिमम चेंजिंग आहे. चेंजिंग आहेत म्हणजेच काय, आपल्याला जे पाहिजे होतं ते साध्य झाले. फॅराडे जे सांगायला लागलाय ते साध्य झाले. ऍज पर फॅराडे रूल, फ्लक्स जर चेंजिंग मॅग्नेट असतील किंवा चेंजिंग फ्लक्स असतील तर काय होणार आहे, ते दुसऱ्या कॉइल मध्ये जाऊन लिंक होणार आणि त्यामध्ये ईएमएफ तयार होणार. पण तसं होतंय काय, नाही. त्यामुळे डीसी मध्ये तुमचा सेकंडरी साईडला ईएमएफच तयार होत नाही. तर ईएमएफ तयार झाला नाही तर
ऑपरेशन होणार का ट्रान्सफॉर्मर सक्सेसफुल नाही होणार. As there is no change in flux linkage with the secondary winding, the induced EMF in secondary winding will be 0. म्हणजेच काय EMF तयार होणार नाहीत, EMF तुमचे 0 असणार आहे. आउटफ्लो तुम्हाला 0 मिळालं का उपयोग आहे का ट्रान्सफॉर्मरचा त्या नाही. त्यामुळं ट्रान्सफॉर्मर कधीच डीसी वरती वर्क होत नाही. आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन ते समजलं असेल बघा. ठीक आहे, डीसी मध्ये काय असते कॉन्स्टंट मॅग्नेट असते, त्यामुळे कॉन्स्टंट फ्लक्स असणार आहेत. फ्लक्स जर कॉन्स्टंट असतील म्हणजे वाइंडिंग पण कॉन्स्टंट आहे, कुठलंच काही चेंज होत नाहीये, त्यामुळे फ्लक्स तयार होत नाही. का फॅराडेने नियमच घालून दिलाय तसा. If DC is applied to primary, then there is a possibility of transformer core saturation. If core saturate, the primary will draw excessively large current. Therefore, application of DC should be avoided. इथे काय सांगितले त्यांनी, सपोज तुम्ही डीसी अप्लाय केलाय, ठीक आहे, प्रायमरीला काय केला ट्रान्सफॉर्मरच्या डीसी सप्लाय अप्लाय केलाय, मग काय होणार आहे तुमचं फ्लक्स तिथंच राहणार आहेत ना, तुमच्या प्रायमरी वाइंडिंग मध्येच करणार आहेत. ठीक आहे, प्रायमरी साइड असणार तुमची, या ठिकाणी तुमचं काय असणार, तुमचं फ्लक्स राहणार, बरोबर आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, सॅच्युरेशन जाणार आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं बघा, स्ट्रेस मध्ये सॅच्युरेशन म्हणजे काय, अशी व्हॅल्यू त्यानंतर तुमचा कुठलीच गोष्ट वाढत नाही किंवा ती मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, त्यानंतर तुमचं किती जरी सप्लाय दिला काय जर झालं तर तिथं तो कॉन्स्टंट राहतो किंवा वाढत नाही. मग असं जर झालं, जर कोर तुमचा सॅच्युरेट झाला तर एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये तुमचा तो कोर काय करणार आहे, लार्ज करंट फ्लो करणार आहे. लार्ज करंट काय होणार त्या कोर मध्ये फ्लो होणार आहे. जर तुमचा लार्ज करंट फ्लो झाला तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथं जिथं करंट आहे तिथं तिथं काय हीट आहे. ही फॅक्ट तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. जिथं जिथं करंट असणार आहे तिथं काय असणार आहे, हीट म्हणजे उष्णता असणार आहे. जेवढा करंट जास्त तेवढी उष्णता जास्त. तुमचा करंट जर जास्त वाढत राहिला, काय वाढत राहणार, उष्णता. जर उष्णता वाढली तर काय होणार आहे, मग तुमचा ट्रान्सफॉर्मर डॅमेज होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, वाइंडिंग जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मर कधी डीसी वरती ऑपरेट करत नाही. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा ट्रान्सफॉर्मर टाइप्स ऑन बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन. आपण ट्रान्सफॉर्मरचं टाइप बघितलं होतं, ठीक आहे, सिंगल पेज आणि 3 पेज. आता कन्स्ट्रक्शन नुसार तर काय केले, डिवायडेशन केले, ते आपण बघणार आहोत. The transformers are of different types depending on the arrangement of the core and windings. ठीक आहे, जे काही कोर असते ट्रान्सफॉर्मरचं आणि वाइंडिंग असते, ती जी काय अरेंजमेंट केलेली असते त्यानुसार ते टाइप पाडले. आता कुठलं कुठलं आहे ते, फर्स्ट आहे तुमचा कोर टाइप, सेकंड आहे सेल टाइप आणि थर्ड आहे बेरी टाइप. ठीक आहे, तर वन बाय वन आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे तुमचा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, यामध्ये काय बघा, या ठिकाणी तुम्हाला कोर टाइपचं कन्स्ट्रक्शन दिसेल. ठीक आहे, सेम तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये जो काय पार्ट तो असा असतो, ह्याच्यावरती फक्त काय असते, तुमचं कोटिंग असतं. ह्याच्यावरती काय असते, तुमचं फक्त कोटिंग असते. इथून तुमचं काय केलेलं असतं, सप्लाय आउट केलेलं असतं. ठीक आहे, हे काय तुमचं सेकंडरी आहे ना, आणि तुमचं प्रायमरी आहे. हे प्रायमरी झालं, हे सेकंडरी झालं. सेम तुमचा ट्रान्सफॉर्मर असा असतो, ते तुमचं कन्स्ट्रक्शन फीचर आहे. म्हणजेच काय, इथून तुम्ही हे दोन वाइंडिंग्स असणार आहेत, ते समजते का बघा. हे वाइंडिंग मी काय केली, गुंडळली बघा ह्याच्यावर, हे तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, हे वाइंडिंग या कोर वरती काय केलं, गुंडाळलं, आणि इथं सेम दुसरी वाइंडिंग गुंडाळली, आणि इथून मी काय करणार, सेकंडरी साईडला सप्लाय काढून घ्या. हे सेम कन्स्ट्रक्शन तुमचं ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये असते आणि वरती फक्त फ्रेम असते. वरती फक्त काय असते, तुमची फ्रेम असते. ठीक आहे, आता कोर टाइप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय बघूया आपण. द कन्स्ट्रक्शन ऑफ कोर टाइप ट्रान्सफॉर्मर आय शोन इन फिगर. ओके, द कोर ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर इज इन द फॉर्म ऑफ रेक्टँग्युलर फ्रेम. रेक्टँग्युलर मध्ये आहे बघा. ठीक आहे, मेड फ्रॉम लॅमिनेशन्स. इट प्रोव्हाइड्स अ सिंगल मॅग्नेटिक सर्किट ॲज शोन इन फिगर. लॅमिनेशन्स म्हणजेच काय, तुम्ही लॅमिनेशन करताय. ठीक आहे, कुठल्या तरी गोष्टीला काय करताय, लॅमिनेशन करताय म्हणजे कव्हरिंग करताय, बरोबर आहे. मग जर मी ह्याचा साइड व्ह्यू बघितला तर हे काय आहेत, माझे लॅमिनेशन्स आहेत बघा. म्हणजे ही एक फ्रेम आहे, ही एक फ्रेम आहे. वन सेकंड, इथं बघा, ही तुम्हाला सिंगल फ्रेम दिसते, बरोबर आहे. त्यानंतर इथे दुसरी फ्रेम दिसते, त्यानंतर ही तिसरी फ्रेम आहे, त्यानंतर ही चौथी आहे, ही पाचवी आहे. ठीक आहे, मी कलर केलं तर लक्षात ठेवा, ही 6वी आहे. म्हणजे एका फ्रेमला एक फ्रेम काय केलं, तुमची चिटकवली किंवा लॅमिनेट केली. म्हणजे काय, छोटे छोटे स्टॅम्पिंग म्हणजे हे आहेत. तर हे माझं काय, त्याचा जर मी साइड व्ह्यू काढला, त्याचा जर मी काय केला, साइड व्ह्यू काढला तर कसं दिसणार आहे ते. ही एक प्लेट आहे माझी कोरची, त्यानंतर ही दुसरी आहे, यावरती मी प्लेस केल्या. ठीक आहे, ही तिसरी आहे, ह्यावरती मी तिसरी प्लेट्स केल्या.
त्यानंतर ही चौथी आहे, त्यावरती मी प्लेस केल्या. जर मी साईड व्ह्यू काढला तर असं दिसणार आहे. म्हणजे एकमेकावरती काय केले, लॅमिनेट केले. ठीक आहे, लॅमिनेट मी तुम्हाला समजलं असेल लॅमिनेशन म्हणजे आपण कसं करतो ते. एकमेकावर काय केले ते लॅमिनेट केले. इट प्रोव्हाइड्स सिंगल मॅग्नेटिक सर्किट ॲज शोन इन फिगर. ठीक आहे, सिंगल फेज सप्लायसाठी आपण ते वापरतो. आता हे लॅमिनेशन आपण कशासाठी करतो? ठीक आहे, हे लॅमिनेशन आपण कशासाठी करतोय? तर एक फॅक्टर आहे ईडी करंट. ओके, काय फॅक्टर आहे तुमचा? ईडी करंट. तर आपण पुढे जाऊन बघणार आहोत ईडी करंट म्हणजे काय असते. फक्त लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्वेश्चन आला लॅमिनेशन आपण कोरला का करतोय, तर काय असतो ते ईडी करंट लॉसेस तुमचे कमी करण्यासाठी. ईडी करंट लॉसेस तुमचे कमी करण्यासाठी आपण कोरला लॅमिनेशन करतोय, फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, ईडी करंट काय असतो आपण पुढे कन्सेप्ट बघणार आहोत. ते सिम्पली लक्षात ठेवा, आपण कोर लॅमिनेट का करतो हा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. The primary and secondary winding are uniformly distributed and two limbs on the core. ठीक आहे, म्हणजे काय प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग तुमचे सेम आहेत, म्हणजे सेम सप्लाय असणार तुमच्या इकडे आणि आउटपुटला पण. आणि ते कशावरती आपण काय केलोय, वाउंड केलोय, तुमच्या कोर वरती काय केलोय ते वाउंड केलोय. Both the windings are cylindrical shape and they are arranged in concentric manner with low voltage winding placed near coil. ठीक आहे, तिने काय सांगितले बघा. आता जे तार आपण गुंडाळणार आहे ती कशी होणार आहे, सिलेंड्रिकल मध्येच होणार आहे ना. ठीक आहे, इथं मध्ये काय असणार तुमचा हा कोअरचा पोर्शन आहे. मी काय केला, टॉप व्ह्यू काढलाय, हा मध्ये कोअरचा पोर्शन आहे. ठीक आहे, ते समजते का बघा. त्यामुळे हे काय तुमचं सिलेंड्रिकल मॅनर मध्ये आणि ते आपण ह्याच्यावरती काय केलोय, वाउंड केलोय. त्यानंतर काय सांगितलं त्याने, प्रायमरी साईडला तुमचा लो व्होल्टेज सप्लाय तो आपण तिथे दिलेला आहे वाइंडिंग थ्रू. तुमचं जे काय वर्किंग असणार ते सेम असणार आहे, फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये डिफरन्स आहे, वर्किंग मध्ये काही नाही. प्रायमरी वाइंडिंगला मी सप्लाय देणार या ठिकाणी बघा, इथं सप्लाय दिल्यानंतर काय होणार, यामध्ये एसी सप्लाय असल्यामुळे काय होणार आहे, चेंजिंग फ्लक्स तयार होणार आहेत. फ्लक्स तयार झालेत ते पुढे जाणार आहेत, इथं जाऊन त्या सेकंडरी लिंक होणार. आणि लिंक झाले म्हणजे चेंजिंग फ्लक्स आहेत, लिंक झाले म्हणजे यामध्ये ईएमएफ तयार झाला, तो मी बाहेर सेकंडरीला घेणार. लॅमिनेटेड रेक्टेंग्युलर कोर प्रोव्हाइड सिंगल मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे, सिंगल मॅग्नेटिक सर्किट हे आहे. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये डिफरन्स आहे, वर्किंग मध्ये काही डिफरन्स नाही. फक्त लॅमिनेशन काय केलंय, एडी करंट प्रोड्यूस करायला किंवा नेग्लेक्ट करायला, हे फक्त लक्षात ठेवा. हा झाला तुमचा कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. कन्स्ट्रक्शन फक्त लक्षात ठेवा, वर्किंग सेम आहे. ठीक आहे, ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता पुढचा टाईप आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहोत. जरी काही शंका वाटत असेल तर मला विचारत जावा. सोपा आहे ट्रान्सफॉर्मर, एवढा काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त एकदा तुम्हाला लॉजिक समजलं, ट्रान्सफॉर्मरचं जे काही प्रिन्सिपल आहे, वर्किंग प्रिन्सिपल, म्युच्युअल इंडस्ट्री एमएफ वर तो वर्क होतोय, ते कसा होतोय जर तुम्हाला समजलं. फक्त कन्स्ट्रक्शन वेगवेगळं आहे, बाकी सगळ्या गोष्टी वर्किंग तुमच्या सेम. ठीक आहे, थँक्यू.